नमस्कार, मितवा स्टोरीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं श्रीधरराव म्हणजेच निखिलचे बाबा निखिलला श्रावणीच्या ॲडमिशनबाबत चौकशी करायला सांगतात. तेही श्रावणीसोबत जाऊन. पण निखिल मात्र बाबांच्या शब्दाला टाळू शकला नाही. तर पाहू आता पुढे. श्रीधररावांच्या प्रस्तावाने निखिल, श्रावणी, मृणाल आणि रागिनी यांच्या सगळ्यांच्याच चेहऱ्याचे रंग उडाले. ते सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. निखिल आणि श्रावणी दोघेही एकमेकांनाच दोष देत होते. ओ गॉड, कसं होणार माझं उद्या? निखिल आईस्क्रीम खात असताना विचार करत असतो. इकडे श्रावणीचेही विचार चालू असतात. याला उद्या कसं टाळायचं? त्यासाठी तर फुल प्लॅनिंग करावी लागेल. श्रीधररावांनी दिलेल्या झटक्यामुळे दोघांनाही आईस्क्रीमची चव काही लागेना. सर्वांचेच आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर रागिनी बाऊल जमा करते. थांब रागिनी, मीही तुझी मदत करते. मृणाल ही लगेच आपल्या जागेवरून उठते आणि बाऊल गोळा करायला लागते. दोघीही बाऊलचा ट्रे घेऊन आतमध्ये किचनमध्ये जातात. हातातला ट्रे किचन प्लॅटफॉर्मवर ठेवतात. मृणाल, कसं होणार उद्या? माझ्या दादाच्या डोक्यातून कधीच कुठला प्रसंग लवकर निघत नाही. तो एखादी गोष्ट 3-4 वेळा रटवल्याशिवाय तर शांत बसतच नाही. आणि आज तर या दोघांना असं भांडताना पाहून मला नाही वाटत दादा लवकर फ्रेंडशिप करेल श्रावणीसोबत. रागिनी म्हणाली. हो ना, मलाही तोच प्रश्न पडलाय. श्रावणी पण काही कमी नाही आहे हा. जर निखिल एक जरी शब्द बोलला ती त्याला 2 शब्द ऐकवायला कमी करणार नाही. बाप रे, उगाच मी त्या दिवशी दादाला समोसे आणायला पाठवलं. हो ना, एवढी गर्दी असताना मीही उगाच श्रावणीला समोसे घ्यायला हो म्हणाली. त्यांना तर काय नुसतं आता निमित्त भेटलंय भांडायला. मृणाल आणि रागिनी दोघीही आपसात गप्पा मारत असतात. श्रावणी आणि निखिल हे दोघेही नुसते तुफानी वादळच आहे. आता हे वादळ उद्या एकमेकांवर आपटतंय की काहीतरी वेगळा मार्ग शोधतंय काय माहीत, रागिनी म्हणाली. आता उद्या त्यांचे तेच ठरवतील. यांचा विचार करून आता आपली डोकं कशाला खराब करायची? आपल्याकडे आता फक्त एकच पर्याय आहे. दोघांनाही नीट समजावून फुल ट्रेनिंग देऊन पाठवावं लागेल. त्या दोघांनाही पाहता फारसा काही उपयोग होईल असं तरी मला वाटत नाही. पण रागिनी, याशिवाय आणखी दुसरा काही पर्याय नाही आहे ना? किती ऐकायचं आणि किती नाही हे शेवटी त्या दोघांवरच आहे. भांडतील आणि बसतील शांत. उद्याच्या दिवसासाठी फक्त फिंगर क्रॉस करून ठेवावे लागतील, मृणाल म्हणाली. हो, तेच तर. जर तुला काही अपडेट कळाली तर तू मला कॉल करून सांग. आणि जर मला काही समजलं तर मी तुला सांगेल, रागिनी म्हणाली. ओके, डन. चल बाहेर जाऊया आपण. असे बोलून मृणाल आणि रागिनी दोघेही किचनमधून बाहेर आल्यात. थोडा वेळ झाल्यानंतर प्रतापराव आपल्या घरी जाण्यासाठी निघत असतात. जाताना ते निखिलशी बोलत असतात. थँक्यू बेटा निखिल, तुझ्यामुळे माझं काम थोडं हलकं झालं. तू उद्या किती वाजेपर्यंत येशील श्रावणीला कॉलेजमध्ये नेण्यासाठी? निखिल काहीच बोलत नाही. तो तसाच उभा राहिला. प्रतापरावही त्याच्या उत्तराचीच वाट पाहत त्याच्याकडे पाहत असतात. तेवढ्यात प्रतिभा म्हणजेच निखिलची आई म्हणाल्या. निखिल, अरे उत्तर तरी दे. काकांनी काय विचारलं तुला? निखिल तसा भानावर येतो. हो आई, ते जरा मी कोणता वेळ सांगू तोच विचार करत होतो. काका, मी उद्या येतो 9:30 ते 10 वाजेपर्यंत, निखिल म्हणाला. हो चालेल, बघ तुझं आवरून झालं की ये मग तू. आणि श्रीधर, आता पुढच्या वेळेस जेवणाचा कार्यक्रम आमच्या घरी होईल बरं का, प्रतापराव म्हणाले. तुम्हा सगळ्यांना आणि दादाच्या फॅमिली यांनाही सगळ्यांना घेऊन आमच्या घरी यायचंय. हो हो, नक्की येऊ की. हो की नाही रे दादा, आपण सगळे जाऊया ना, श्रीधर म्हणाले. प्रतापरावांनी श्रीधररावांच्या
फॅमिलीतील सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी येण्यासाठी निघाले. प्रतापराव आपल्या घरी पोचतात. घरी आल्यानंतर श्रावणी आणि मृणाल दोघी आपल्या रूममध्ये जातात. फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून मृणाल आणि श्रावणी झोपण्यासाठी आपल्या बेडवर पडतात. दीदी, मला उद्या त्या बोक्यासोबत नाही जायचंय ग. मला ना अजिबात भरोसा नाही आहे त्याच्यावर. मला नाही वाटत तो काही माझी मदत करेल. उलट माझं होणारं कामसुद्धा बिघडवायला काही कमी करणार नाही. तो उद्या सोबत असणार विचार करूनच खूपच मला कसं पण व्हायला लागलंय आता. प्लीज तू काहीतरी कर ना. आईला आणि बाबांना सांग ना की मी एकटी जाईल म्हणून. तो कशाला हवाय सोबत? तो नकोच आहे मला माझ्यासोबत मुळीच, श्रावणी मृणालला म्हणत असते. साऊ, तुला माहीत आहे हे होणं शक्य नाही आहे. बाबा तुला एकटीला पाठवणार नाहीत आणि श्रीधर काकांनी स्वतःहून विषय काढला. ते निखिलला पाठवण्यासाठी तयार झालेत तुझ्यासोबत. आता इतकं बोलणं झाल्यानंतर मग नकार देणं कसं शक्य होईल? तू काय सांगून निखिलला येण्यासाठी मनाई करशील? तो सोबत असेल तर तुझी मदतच होईल ना. मला वाटतं तुम्ही दोघांनीही आपला राग बाजूला ठेवून पुन्हा नव्याने एकमेकांची मैत्री करायला हवी. ए बाई, तुला माहीत आहे ना हे होणं शक्य नाही. जो व्यक्ती मला पहिल्या भेटीतच आवडला नाही त्याच्याशी मैत्री करणं म्हणजे अगदी इम्पॉसिबल आहे. अशा खडूस 63 माणसासोबत कोण मैत्री करेल? मला फक्त ठराविक आणि चांगल्याच लोकांशी मैत्री करायला आवडते. त्याची मैत्री तर त्याच्यासारख्याच 63 लोकांशीच असेल. श्रावणी म्हणाली. ठीक आहे, बघ मग आता तू उद्या तुझं कसं करणार आहेस. तर मैत्री नाही करायची तर मग दोघेही भांडतच जा रस्त्याने. दीदी, मी नाही भांडत, तो भांडतो माझ्याशी. मी नाही कोणाचं नाव घेत स्वतःहून, श्रावणी म्हणाली. बरं मग उद्या तू त्याच्याशी काही बोलूच नको. तू तुझं काम काढून घे त्याच्याकडनं. जर तुम्ही दोघे एकमेकांशी काही बोललेच नाही तर तुमचं भांडण होणारच नाही. ही एकच बेस्ट आयडिया आहे. आपलं तोंड बंदच ठेवायचं. असा विचार करायचा की आपण आपल्या तोंडाला लॉक लावलाय आणि त्याची चावी कुठेतरी गहाळ झाली आहे, मृणाल म्हणाली. ओके दीदी, मी त्याच्याशी काहीच बोलणार नाही. पण तू त्यालाही सांगून ठेव माझी कळ काढायची नाही म्हणून. बरं बाबा, रागिनी असंही समजवणार आहे निखिलला. दीदी, किती फरक आहे ग दोघांमध्ये पण. रागिनी बघ ना किती छान आहे स्वभावाला आणि बोलायलाही. किती पटकन ती मैत्रीण असल्यासारखं वाटू लागलं. त्या सायकोपेक्षा लहान असूनही किती समजूतदार आहे ती. आणि हा तर मोठा असून पण काही कामाचाच नाही. त्याने खरं तर रागिनीकडूनच शिकायला पाहिजे. हो, ते तर आहे. रागिनीचा स्वभाव खरंच खूप छान आहे. पण देव एका घरात एकाच स्वभावाचे व्यक्ती पाठवत नाही ना. आपलंच बघ आता, मृणाल हसत म्हणाली. दीदी, काय म्हणायचंय ग तुला? काही नाही मी बोलत. झोप तू आता. उद्या सकाळी तुला जायचंय एकतर. आधीच आज खूप उशीर झालाय आपल्याला. आणि तुझी पुन्हा झोप नाही झाली की तुला 10 वेळा हलवूनही तू उठणार नाहीस. ओके दीदी, झोपते मग मी आता. तू पण झोप. गुड नाईट. असे बोलून श्रावणी आणि मृणाल दोघीही झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळचे 7:30 वाजत आले. मृणालने आधी स्वतःचं आवरून घेतलं. नंतर ती श्रावणीला उठवू लागली. साऊ, उठ, बघ वेळ किती झाला आहे. जायचं आहे ना तुला आज कॉलेजला. मृणाल श्रावणीला हलवून बोलत असते. दीदी थांब ना ग, 5 मिनटं झोपू दे. बरं ठीक आहे, फक्त 5 मिनटं झोप हा. पण 5चे 10 मिनटं करू नकोस म्हणजे झालं. मी जाते माझा चहा घ्यायला. मृणाल चहा पिण्यासाठी आपल्या रूममधून बाहेर येते. चहा पिऊन झाल्यानंतर ती आईला तिच्या कामात मदत करत असते.
आता जवळपास 8:30 वाजत आले होते. तरीही श्रावणी अजून उठली नव्हती. कावेरी यांनी श्रावणीला उठवण्यासाठी मृणालला पुन्हा पाठवले. साऊ, उठ लवकर, 8:30 झालेत. 5 मिनिटे झोपणार होतीस ना फक्त? थांब दीदी, फक्त 5 मिनिटं, पुन्हा श्रावणी म्हणाली. मॅडम, तुमचे 5 मिनिटं करत ना जवळपास आता 1 तास निघून गेलाय. उठ लवकर, निखिल येणार आहे. निखिलचं नाव ऐकता श्रावणीची झोपच उडाली. ती डोळे चोळतच बेडवर उठून बसली. काय दीदी ग, सकाळ सकाळी त्या सायकोचं नाव काढलंस तू? तू नाव काढायचं बोलतेस? तुला तर आज त्याच्यासोबतच जायचंय, विसरलीस का? मृणाल म्हणाली. अरे यार, हो ना दीदी, बघ ना, मला कसं जरा आज बरं वाटत नाहीये वाटतं. मला वाटतं मला ना ताप आलाय. श्रावणी आपल्या गळ्याला आणि कपाळाला हात लावत बोलत असते. मृणाल श्रावणीजवळ येऊन तिच्या अंगाला हात लावते. कुठे ग, कुठे ताप आलाय तुला? अंग तर चांगलंच थंड आहे तुझं. मला माहिती आहे तू बहाणा करतेस. तू आज जरी नाटक केलं तरी आज ना उद्या तुला जायचं तर आहेस ना. त्यापेक्षा उठ लवकर. मृणाल श्रावणीचा ब्लँकेट ओढत बोलत असते. दीदी, मला खरंच ताप आला आहे. मला कसं पण होत आहे ग आतून. तितक्यात कावेरी, श्रावणी आणि मृणालच्या रूममध्ये येतात. साऊ, अजून किती वेळा तुला उठवायचं? कावेरी श्रावणीला ओरडून बोलत असतात. आई, मला ना बरं नाही वाटत आहे ग. मला ना आतून कणकण वाटते. मला वाटतं आज माझं कॉलेजला जाणं शक्य होणार नाही. मी जाईल उद्या पाहिजे तर. त्या निखिलला नको सांगू आज यायला. कावेरी श्रावणीजवळ येऊन तिच्या अंगाला हात लावतात. अगं साऊ, पण तुला ताप तर नाही आलाय? पण आई, मला ना अंगातूनच कणकण वाटते ना. कसं पण फील होतंय. हो का? कदाचित तू काल आईस्क्रीम खाल्लं ना म्हणून तुला असं वाटत असेल. एक काम कर, तू पटकन रेडी हो. निखिल आला ना की त्याला तुला डॉक्टरकडे घेऊन जायला सांगते. त्यांच्या ओळखीचे डॉक्टर असतीलच. आता कोणते डॉक्टर चांगले आहे ते तरी आपल्याला कुठे ठाऊक. डॉक्टरचं नाव ऐकून श्रावणीचं डोकंच चक्रावलं. अरे चा, हे तर गेमच उलटा झाला. अरे देवा, आता हे काय नवीन? आई, डॉक्टर नको, मी थोडा वेळ झोपते म्हणजे मला बरं वाटेल. साऊ, औषध न घेता तू अशीच बरी होणार आहेस का झोपून नुसतं? काही नाही, उठ. तो आला की त्याला घेऊन जायला सांगते तुला डॉक्टरकडे. तूही जाऊन ते डॉक्टरांचा ॲड्रेस कुठे आहे ते व्यवस्थित बघून ठेव. पुन्हा आपल्याला कधीही उपयोगात पडेल. कोणते डॉक्टर चांगले आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. बरं झालं नेमकं आज निखिल येणारच आहे तर. आता आईला कोण सांगेल? तोच तर मेन प्रॉब्लेम आहे. श्रावणी आपले डोळे इकडे तिकडे फिरवत कपाळावर आठ्या आणत तशीच बेडवर बसून विचार करत असते. देवा, उगीच मी बरं नसल्याचं नाव काढलं. आता आई डॉक्टरकडे पाठवल्याशिवाय काही राहणार नाही. श्रावणी आपल्याच मनात विचार करत असते. साऊ, आवर पटकन, मी तुझ्यासाठी नाश्ता करून ठेवते. उठ लवकर. असे बोलून कावेरी श्रावणीच्या रूममधून बाहेर निघतात. इकडे मृणाल श्रावणीकडे बघून आपलीच गालात हसत राहते. श्रावणीची नजर मृणालकडे जाते. दीदी, काय झालं ग तुला हसायला? मला बरं नाही आहे आणि तू हसतेस? श्रावणी चिडून बोलते. हो ना, खरंच ना तुला बरं नाही आहे. म्हणून तर जा आता डॉक्टरकडे. आणि डॉक्टरांचा पत्ताही नीट बघून घे हां. आईने सांगितलंय ना तुला. काय ग दीदी, माझ्यासोबतच असं का होतं? कारण तू ते स्वतःहून केलंस म्हणून. आता कॉलेजला जा आधी, नाहीतर डॉक्टरांकडे जा. कुठे ना कुठे तर तुला आज जाणंच आहे निखिलसोबत, मृणाल म्हणाली. श्रावणी वैतागत असते तर मृणाल आपली हसत राहते. इकडे निखिललाही श्रावणीसोबत जाण्यासाठी फार संकटच आलेलं होतं. रागिनी सकाळीच निखिलच्या रूममध्ये येते. दादा, आज तुला श्रावणीसोबत जायचं आहे ना, माहीत आहे ना?
प्लीज, पण मात्र तिच्याशी भांडू नकोस हा आज. आता तर शेवटी तुम्हाला सोबतच जायचे, त्यापेक्षा दोघांनी मैत्री करायला काय हरकत आहे, रागिनी म्हणाली. रागिनी, पण ती मैत्री करण्यासारखी तर पाहिजे ना. तिची आणि माझी मैत्री होणं शक्यच नाही. त्यामुळे प्लीज तू तिची साईड घेऊन माझ्याकडे तिची वकिली करू नकोस. आपल्या भावाची साईड घ्यायची सोडून काल भेटलेल्या मुलीची बाजू घेतेस. मला कळतं काय करायचं ते. तू नको आता मला सांगत बसू. निखिल आरशासमोर उभा राहून आपल्या केसांमधून हात फिरवत रागिनीशी बोलत असतो. दादा, तुला ना जर काही चांगलं सांगायला गेलं तर ते तुला ऐकायचंच नसतं. जा कर तुला काय करायचंय, फक्त भांडू नका म्हणजे झालं. आणि हो, विसरू नको हां, घरी येऊन बाबाही तुला विचारतील आज काय केलंस ते. तिने जर तुझी कंप्लेंट बाबांकडे केली तर तुला सगळ्यांचेच बोलणे ऐकावे लागतील, रागिनी म्हणाली. हो अक्काबाई, माहीत आहे हा मला. येऊ मी? नाहीतर उशीर झाल्यावरही मलाच बोलणे भेटतील. मी वेळेवर पोचलो नाही म्हणून. निखिल आपल्या चेहऱ्यावर खोटी स्माईल करत रागिनीकडे पाहत आपल्या बाईकची चावी घेऊन रूममधून बाहेर निघतो. जाताना निखिल त्याच्या बाबांना भेटतो. बाबा, मी जातोय प्रताप काकांच्या घरी, असे बोलून निखिल घरातून बाहेर पडतो. इकडे श्रावणीही आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर रूममधून बाहेर येते. कावेरी श्रावणीला दुधाचा ग्लास आणि तिचा फेवरेट बोर्नव्हिटाचा डब्बा तिच्या हातात देतात. हे घे आणि पटकन संपव आणि नाश्ताही करून घे. बघ 9:30 होत आलेत. निखिल येतच असेल हां. तितक्यात डोरवरची बेल वाजते. मृणाल डोर ओपन करते. हे हाय निखिल, अरे तू एकदम शार्प 9:30 वाजता आलास. हो मग, टाईम दिलाय आहे तर मग पाळावंच लागेल ना. निखिल स्माईल करत मृणालशी बोलतो. ये ना आतमध्ये बैस. तू चहा घेशील की कॉफी घेणार, मृणाल विचारते. नको, मला काही नको, मी चहा घेऊन आलोय घरून. तितक्यात कावेरीही किचनमधून काम करत असतात ना. निखिलचा आवाज आला म्हणून त्या किचनमधून बाहेर येतात. अरे निखिल, असं कसं? तू पहिल्यांदा आलास आमच्याकडे. मृणाल, जा बरं याच्यासाठी कॉफी ठेव. काकी नको मला कॉफी, कशाला उगीच त्रास करून घेताय. असू द्या. अरे त्रास कसला यामध्ये, बस तू. साऊ पण अशीही नाश्ताच करते, तूही नाश्ता करून घे. मी ना आज नाश्त्यासाठी पोहे केलेत, ते घेऊनच येते तुझ्यासाठी. कावेरी पोहे आणण्यासाठी आतमध्ये जातात. तसं निखिलची नजर श्रावणीकडे जाते. तिच्यासमोर एका प्लेटमध्ये पोहे असतात तर दुसऱ्या बाजूला बोर्नव्हिटाने भरलेला ग्लास असतो. तिचा ग्लास बघून निखिलला हसू यायला लागतं. ही खरंच डोक्याने पण लहानच आहे वाटतं, अजूनही बोर्नव्हिटा पिते लहान मुलांसारखी तर. निखिलला असं हसताना पाहून श्रावणीला राग यायला लागतो. ती आपले डोळे बारीक करून निखिलवरच नजर रोखून त्याच्याकडेच पाहत असते. तितक्यात कावेरी किचनमधून पोह्यांची प्लेट घेऊन येतात. निखिल, बस इथे डायनिंग टेबलवर. श्रावणी आहेच बघ तुझ्या जोडीला नाश्ता करायला. कावेरी पोह्यांची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवतात. मृणालही आपला कॉफीचा मग घेऊन बाहेर येते. मृणाल कॉफी निखिलला देते. निखिल, मृणाल, तुझी बहीण लहान आहे का गं? अजूनही बोर्नव्हिटा घेते तर. सोबत बघ कशी बोर्नव्हिटाचा डब्बा घेऊन बसली आहे. पहिले तर मला वाटलं ती काहीतरी प्रोटीन पावडर असेल, पण नंतर नजर त्या टेबलावर ठेवलेल्या बोर्नव्हिटाच्या डब्यावर गेली. बापरे, हिला अजूनही बोर्नव्हिटा प्यायला आवडते. निखिलला बोलता बोलता आपलं हसू काही कंट्रोल होईना. तसं श्रावणी निखिलला असं हसताना पाहून रागाच्या भरात जोरात श्वास घेऊ लागली. श्रावणीला राग येतोय हे पाहून मृणालने लगेच विषय टाळला. निखिल, अरे किती लांब आहे कॉलेज इथून. ती निखिलची दुसऱ्याच विषयावर गप्पा मारू लागली. नाश्ता करून झाल्यानंतर निखिल आणि श्रावणी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघत होते. तितक्यात कावेरी म्हणतात. निखिल, अरे तुझ्याकडे अजून एक काम होतं जरा. हो काकी, बोला ना, काय काम आहे. निखिल, जर तुला थोडा वेळ भेटला ना तर श्रावणीला जरा डॉक्टरकडे घेऊन जाशील का.
तिला ना थोडं बरं वाटत नाहीये, कणकण असल्यासारखं जाणवते. उगाच आणखी ताप वगैरे येणार. त्यापेक्षा डॉक्टरकडून तिला काहीतरी औषधं घेऊन ये. तुमच्या ओळखीचे असतीलच ना चांगले डॉक्टर. आम्हाला कसं अजून इथे डॉक्टर वगैरे कुठे चांगले आहेत ते माहीत नाही ना. हो काकी, चालेल, मी घेऊन जाईल, निखिल कावेरी यांना म्हणाला आणि श्रावणीकडे पाहू लागला. ही तर बया चांगलीच दिसते. हिला कसली कणकण भरली आहे. हीच दुसऱ्यांच्या डोक्याला ताप देईल. हिला कसला ताप येणार. निखिल श्रावणीकडे पाहत आपल्याच मनात विचार करत असतो. आई, मी बरी आहे आता. नको मला डॉक्टर. मला नाही जायचंय डॉक्टरांकडे. आता मला चांगलं वाटतंय, श्रावणी म्हणाली. नको बाई, तू आधी डॉक्टरांकडे जाऊन ये तर. एकतर तू आजारी पडली की लवकर बरी होत नाहीस. त्यापेक्षा थोडंफार तुला वाटतंय ना कणकण असल्यासारखं, तर तू जाऊनच ये. निखिल आहे ना सोबत तुझ्या. निखिल, तू हिचं अजिबात ऐकू नकोस हा. हिला डॉक्टरांकडे घेऊनच जा. आणि जर हिने नाही ऐकलं ना तर सरळ तिच्या बाबांना फोन लाव, कावेरी म्हणाल्या. हो काकी, चालेल ना. ती जर नाही आली ना डॉक्टरांकडे तर मी सरळ काकांना फोन लावेल, असं बोलून निखिल घरातून बाहेर पडतो. श्रावणी मृणालच्या चेहऱ्याकडेच पाहत असते आणि तीही घरातून बाहेर निघते. पुढच्या भागात बघू, दोघेही एकत्र सोबत गेल्यावर पुन्हा काही वादळ निर्माण करतील की त्यांची मैत्री घडेल. तर भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.